सनरायझर्स टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना कंकेश कोळी आणि प्रितेश शेट्टी अशी जोडी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. विदेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चला निलेश कोळी आणि फरहान चौधरी यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आले. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन केलंय. बॅटिंग करत असताना बॉल सोडून दिलाय. अपस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिले तर दोन्ही आकड्यावर कंकेश कोळी प्रितेश शेट्टी अशी जोडी पाहायला मिळते. पहिले ओव्हर हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर विदेश कोळी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पहिला बॉल इथे सिंगल आली. यावेळेस फटका चांगला आहे. द्रुत कव्हर चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चौकार येत असताना फलंदाज आपण पाहू शकाल प्रितेश कोळीच्या बॅटमधून येतोय. प्रितेश शेट्टीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. निलेश कोळी बाला आणि फरहान चौधरी यांचं आगमन झालं. वेलकम सरचं स्वागत आहे. फरहान चौधरीचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा जर आयोजित कुठे होत असेल तर शाहबाज टीमकडून होती आणि फरहान चौधरी त्यासाठी जाणले जातात. आमचे निलेश कोळी बाला हे देखील मायक्रोफोनवर जोडले जातील. चला या ओव्हर नंतर नक्कीच आपण निलेश कोळी बाला यांची वाणी ऐकणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या जर पाहिले तर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. दोन्ही टीमने जर पाहिलं तर 1-1 सामना जिंकलाय. त्यामुळे कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल. स्लॉक किक करण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहू शकाल. फाईन लेग रिजन मध्ये खूप चांगला झील पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल कोण आपण कंकेश कोळीला परतावा लागेल. फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. डीजे प्लीज. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या विकेटचं पतन. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. कंकेश कोळी परतल्यानंतर नवीन बॅटर नवीन कोळी यांचा सन्मान आशिष यांच्या शुभहस्ते केला जाईल. मी विनंती करतोय आशिष यांना की आपल्या शुभहस्ते नवीन कोळी यांचा सन्मान आपण करावा. म्हणजे सगळेच DPLचे सदस्य आहेत त्यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येकाचा सन्मान करणं गरजेचं आहे. नवीन बॅटर निहाल घरत. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पावल विथ षटक सुरू आहे. इथे देखील चांगला बॉल पडल्यानंतर बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 8 धावा. 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्स टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. 1 गडी बाद 8 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील ब्लाइंग स्ट्रोक पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संस्कार सनरायझर्स टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 8 धावा. चला नेक्स्ट सन्मान करणार आहोत. भूपेन कोळी यांचा सन्मान मी आशिष कोळी यांच्या शुभहस्ते केला जाईल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल आपण ऐकूया
शहाबाजचा बुलंद आवाज आमचे परममित्र निलेश कोळी येथील मायक्रोफोनवर. त्याला पुढचा सन्मान असेल फरान चौधरी यांचा सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आशिष कोळी यांचे शुभस्ते फरान चौधरी यांचा सन्मान मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल फरान चौधरी त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल आणि ऐकूया निलेश कोळी यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. हॅलो. तर थँक्यू विघ्नेश सर. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते संस्कार सनरायझर्स आणि नागवा फायटर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा लागल्या 8 धाबा. एक गडी जरूर बाद झाला पहिल्या ओव्हरमध्ये संस्कार सनरायझर्स या टीमचा. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच होतोय. व्हाईट बॉलने स्कोर कार्ड ॲड केलं जाईल. टीमची धावसंख्या 9. मोहन कोळी आहे गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. तर प्रितेश शेट्टी स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल ओव्हर पिच होता. थोडासा पुढे हा बॉल रिलीज केला तर नंतर सेकंड रनसाठी कॉल येतोय आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा या वेगाने कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं क्रिकेट सराच्या घडीला दोन्ही टीम्सच्या दरम्यान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. संस्कार सनरायझर्स एक मॅच जिंकला आहे आणि नागवा फायटर्स देखील एक मॅच जिंकले. खूप चांगली सुरुवात केली दोन्ही टीम्सने. या दिवाळी प्रीमियर लीग 2025मध्ये 7वं सीझन आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तर 13 धावा 13 रन्स. मोहन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यावेळी चांगला बॉल ऑन साईडला. या तर लालबाग वॉरियर्स या टीमचे संघ मालक महादेवजी कोळी साहेबांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 14 धाबा. संत गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये जर एक पाहिलं तर खूप चांगलं टार्गेट सेट होतं. 50 धाबा एक टार्गेट सेट झालं. परंतु या मॅचमध्ये जर आपण सुरुवातीला 2 ओव्हर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली नागवा फायटर्स या टीमने. 4 ओव्हरची मॅच. मोहन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या उजव्या बॉलने गोलंदाजी साकारत असताना यावेळेचा बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होता. या बॉलला ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत इट इज अ व्हाईट बॉल. हे समीकरण राहिलंय मोहन कोळीचं या स्पेलमध्ये. तर एक्स्ट्राने टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संस्कार सनरायझर्स यावेळेचा बॉल देखील खूप चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा बॉल जर आपण पाहिला तर फिरकी या बॉलने घेतली आणि खूप चांगला रिलीज झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. मोहन कोळी मोस्ट एक्सपिरियन्स मॅन. खूप अनुभव आहे या खेळाडूकडे. दिवाळी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं आणि प्रीमियर लीग खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी तो साकारतो. यावेळेचा बॉल उडवला ऑन साईडला. डीपमध्ये फिल्डर आहे. वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव खूप वेगाने कंप्लीट केले. चांगलं रणनीतीनं विकेट आपल्याला पाहायला मिळते या बॉलवर आणि टीमची धावसंख्या 2ने वाढली. धावा लागला धावफलकावर 17 धावा. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि 17 धावा धावफलकावर टीम संस्कार सनरायझर्स या टीमच्या दरम्यान. तर जी ट्रॉफी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय
तर कैलासवासी कृष्णा शनिवार कोळी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एक चमचमती क्रिस्टलची ट्रॉफी आहे आणि सातत्याने ही ट्रॉफी जर आपण पाहिलं तर दिवाळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर प्रतीकजी मार्के आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर आणि ओमकारजी कोळी आपण देखील यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेनिमित्ताने टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा धावफलकावर लागली. पहिल्या सत्राचा खेळ आपल्यासमोर चालू असताना आपल्याला मॅच पाहायला मिळते. सनकार सनरायझर्स आणि नाकवा फायटर्स या टीमच्या दरम्यान. टॉस जिंकला नाकवा फायटर्स या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि हा फिल्डिंगचा निर्णय आत्तापर्यंत खूप चांगला राहिला आहे. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 8 धावा आल्या, 1 विकेट त्या ओव्हरमध्ये गेली, गमावली सनकार सनरायझर्स या टीमने. दुसरं ओव्हर जर आपण पाहिलं तर मोहन कोळीने ते षटक हाताळलं आणि त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. म्हणजे सरासरीने गोलंदाजी केली जाते नाकवा फायटर्स या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 3 अजय कोळी आलाय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रितेश शेट्टी. क्षमता आहे प्रितेश शेट्टीमध्ये, चांगली बॅटिंग करावी लागेल या इनिंगमध्ये. यावेळेचा बॉल ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅटची एज लागल्यानंतर एकच धाव. इथून मात्र फ्लाइंग स्टार्ट करावा लागेल संस्कार सनरायझर्स या टीमला. पहिली मॅच जिंकलाय, परंतु ही मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट असणार आहे नाकवा फायटर्स आणि संस्कार सनरायझर्ससाठी. एक चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर चालू आहे. पहिला बॉल खूप चांगला रिलीज झाला अजय कोळीच्या दरम्यान. यावेळेचा बॉल देखील पडल्यानंतर टर्न होतोय. रनआउटची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाईस केले आणि बॅट्समन इथून बाद झालाय. एस डीजे तर बॅट्समन इथून बाद झालाय. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल होतोय. साहिल कोहली 2 गडीवर बाद झाले सनकार सनरायझर्स या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. आतापर्यंत धावफलकावर 18 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 10 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. या 10 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना प्रितेश आणि साहिलला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. प्रितेश आणि साहिलला या मॅचमध्ये. उर्वरित 10 बॉल चेंडूचा खेळीतून शिल्लक आहे. अजय कोळी तर चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. नाकवा फायटर्स विजेंद्र कोळी टीम कॅप्टन, आपण जास्त वेळ घेऊ नका. तर तुम्ही जास्त वेळ घेऊ नका अन्यथा तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कलमध्ये. हे नियम आहेत या स्पर्धेचे. यावेळेचा बॉल अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. खराब चेंडू हाताळला अजय कोळीने. फ्री हिटची संधी. स्टार्टिंगला बॅट्समन प्रितेश. यावेळेचा बॉल उडवलाय, फटका फसला फ्री हिटच्या बॉलवर. इथून मात्र मिसफील्ड झाली. सेकंड रनसाठी कॉल येतोय. खराब क्षेत्ररक्षण फिल्डरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 21 धावा 21 रन्स. फ्लाइंग स्टार्टची गरज आहे सनकार सनरायझर्स या टीमला या मॅचमध्ये. प्रितेश आणि साहिल सारखे 2 हिटर सराच्या कडेला मैदानावर बॅटिंग करत आहेत. संघर्ष केलाय सनकार सनरायझर्स या टीमने. खेळपट्टी जर आपण पाहिलं तर बॅट्समनला साजी अशी खेळपट्टी आहे, कारण की खूप धावा या खेळपट्टीवर होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल उडवला ऑन साईडला. डीपमध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून हा बॉल सरळ जाईल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पेंडिंग आहे. या बॉलवर मिळेल 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे
थँक्यू. टीमची धावसंख्या 6ने वाढते. धावा लागल्या 27, 27 धावा. या षटकाराची गरज होती टीम संस्कार सनरायझर्स या टीमला. या ओव्हरमध्ये अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. अजयच्या या बॉलवर षटकार जरूर आलाय. फ्री हिटच्या बॉलवर जर आपण पाहिले तर रनआउटची संधी जरूर निर्माण झाली, परंतु 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यानंतर खूप चांगला स्ट्रोक प्रितेशच्या बॅटमधनं आला. प्रितेश शेट्टी ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ आपल्यासमोर चालू असताना यावेळेचा बॉल फुल टॉस डीपमध्ये. फिल्डर कोणतीही चुकी होणार नाहीये. फिल्डर गणेशच्या दरम्यान आणि बॅट्समन क्रमांक 3 प्रितेश बॅक टू द डगआउट. इझी. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झाला. परेश कोळी शेवटचा बॉल. आणि जर परेश कोळीने 3 बॉलवर 3 षटकार लगावले तर जॉन्टीजी कोळी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. परेश कोळीसाठी सुवर्ण संधी आहे. आणि विघ्नेश गरद यांच्याकडनं दिलं जाईल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. आशिष कोळी यांच्याकडनं 2000, विघ्नेशकडनं 2000, म्हणजे 3 षटकारांची किंमत जवळजवळ 5000 रुपये मोजेल परेश कोळी. यावेळेचा बॉल बॅटची इनसाइड एज. तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्सच्या टीमच्या दरम्यान 3 गडी बाद 28 धावा. संत गतीने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आणि नेक्स्ट मॅच हृदय गॅलेक्सी आणि देव चॅलेंजर्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, याची तुम्ही नोंद घ्या. हृदय गॅलेक्सी आणि देव चॅलेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नयन कोळी आणि सूरज पंडित आपण रेडी राहा. जशी ओव्हर संपेल तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर आतापर्यंत 28 धावा लागल्या. 28 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना सनरायझर्स या टीमच्या दरम्यान शेवटचं षटक आहे. स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये स्वतः टीमचा कॅप्टन विजेंद्र कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी घेतली विजेंद्र कोहलीने आपल्या खांद्यावरती या ओव्हरची. पहिला बॉल खूप चांगला स्ट्रोक डीप फाईन लेगच्या रिजनमध्ये. फिल्डर तैनात आहे. एकच धाव. संघर्ष करतोय संस्कार सनरायझर्स हा संघ या इनिंगमध्ये. आतापर्यंत फक्त एकच षटकार आलाय, तो देखील प्रितेश शेट्टीच्या बॅटमधनं. चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत नागवा फायटर्स या टीमच्या दरम्यान. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर मिसफिल्ड झाली. 2 धावा या बॉलवर देखील कंप्लीट झाल्यात. साहिल कोळीला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचं काम केलं जाते परेश कोळीच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा आतापर्यंत 31, 31 धावा. यावेळेचा बॉल लिडिंग एज. थर्डमॅनला फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. आणखीन एक सिंगल परेश कोळी आलाय. 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये जशी बॅटिंगची गरज होती ती सुरुवात झाली नाही संस्कार सनरायझर्स टीमच्या दरम्यान. फ्लाइंग स्टार्ट करण्याची गरज होती. पार्टनरशिप बिल्ड करण्याची गरज होती या इनिंगमध्ये. बॅकफुटला गेला पहिल्या इनिंगमध्ये. हा बॉल देखील ऑन साईडला. आणखीन एक सिंगल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्यात. विजेंद्र कोहली याच्या दरम्यान हे षटक हाताळत असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल हृदय गॅलेक्सी आणि देव चॅलेंजर्स. फुल टॉस बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. स्टिकर एंडला लागल्यानंतर हा बॉल चाललाय सरळ ऑन साईडला. 2 धावा या बॉलवर देखील मिळते. टीमची धावसंख्या 35.
35 धावा. तर शेवटचा बॉल संपण्याच्या आधी तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. देव चॅलेंजर्स आणि हृदय गॅलेक्सी. देव चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन सूरज पंडित आणि हृदय गॅलेक्सी नयन कोळी आपण या. तर शेवटच्या बॉलवर आला षटकार आणि इनिंगची समाप्ती झाली. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्स या टीमच्या दरम्यान 41 धावा आणि 42 धाब्याचे लक्ष्य आहे. कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. तर फरांजी चौधरी आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. तर टॉस करायचा आहे फरांजी चौधरी आपल्या शुभ हस्ते. टीम आहे खूप चांगलं षटक हाताळलं गोलंदाज विदेश कोहलीने. फक्त 8 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी संपादित केली. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर मोहन कोहलीने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. तिसरं षटक अजय कोहलीने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आणि 1 विकेट आली. आणि शेवटचं षटक स्वतः टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरसाठी आला आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली विजेंद्र कोहलीने. त्या ओव्हरमध्ये फक्त जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर 13 धावा आल्या आणि एकंदरीत 41 धावा धावफलकावर लागला आणि 42 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय संस्कार सनरायझर्स या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. सेकंड इनिंगचा खेळ आपल्यासमोर सुरू होतोय. तर चला नाकवा फायटर्स टीम आपण लगेच सलामीची जोडी मैदानावर दाखल करायची आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. तर सन्माननीय ऋषी कोळी आणि विकी पाटील आणि साहिल जोशी या मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अश्विनजी कोळी आपण देखील या. तर चेतनजी कोळी आपण देखील या. तदनंतर प्रशांत कोळी आपण देखील यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. चेतनजी कोळी आपण या. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. 42 धाब्यांचं लक्ष आहे. 42 रन्सचा करायचा पाटला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी नाकवा फायटर्स या टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. विजेंद्र कोहली आणि मोहन कोहली हे दोन्ही दिग्गज खेळाडू सराच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला एक काळ गाजवला विजेंद्र कोहलीने आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर ज्याच्याकडे या क्रिकेटचा खूप अनुभव आहे मोहन कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी दिवाळे एक्सप्रेस परेश कोहली जो बेटा नावाने सुप्रसिद्ध आहे तो खेळाडू आपल्याला गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी राहील परेश कोहलीची हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की 42 धाब्यांचं लक्ष आहे नाकवा फायटर्स या टीमसाठी. सेकंड इनिंगचा खेळ होतोय सुरू. पहिला बॉल हाताळेल परेश कोहली. ऑन अ स्ट्राईक विजेंद्र कोहली आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या रिजनमध्ये या बॉलला ट्रॅव्हल झालाय. डीपमध्ये हा बॉल पकडल्यानंतर सेकंड रनसाठी कॉल येतोय. दुसऱ्या धाबेसाठी खूप वेगाने धावला विजेंद्र कोहली. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. हे क्रिकेट आहे. हे स्वतःवर प्रेशर घेतलं जाते विजेंद्र कोहलीने आणि 2 धाब्याने टीमचं खातं इथून मात्र ओपन केलंय आणि वैयक्तिक खातं ओपन करत असताना विजेंद्र कोहली टीमच्या दरम्यान 42 रनचं लक्ष आहे. प्रत्येक बॉल या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे.
पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ गुडलेन हा बॉल रिलीज झाला परेश कोळीच्या दरम्यान. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात झालेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साईडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजनमध्ये डीप स्क्वेअरला फिल्डर वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय आणि या बॉलवर देखील 2 धावा. खूप चांगलं क्रिकेट सराच्या कडीला विजेंद्र कोळी खेळतोय. टीमची धावसंख्या 4. 22 बॉलमध्ये 38 धावा करायच्या आहेत. 22 बॉल आणि 38 धावा हे इक्वेशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल इनसाइड आउट हा स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहे वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल. सेकंड रन साठी कॉल आलाय मिसकम्युनिकेशन परंतु इथून परेश कोळीने काय केलंय हा थ्रो गॅदर करण्याची गरज होती. रनआउटची संधी निर्माण जरूर झाली परंतु तदनंतर इथे मात्र कुठेतरी लक फॅक्टर या नाकवा फायटर्स या टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा रनआउट खूप महागडा पडला असता नाकवा फायटर्स या टीमला परंतु 2 धावा या बॉलवर वेगाने कंप्लीट झाल्यात. या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील या मॅचमध्ये कारण की एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लवड्यापील होते दोन्ही संघ एक मॅच जिंकलेत. का विजयाच्या रथावर कोणता संघ स्वार होईल हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 7 रन्स विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना नाकवा फायटर्स या टीमच्या दरम्यान पहिले षटक मार्गस्थ आहे. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. खूप चांगलं षटक राहिले परेश कोळीचं या ओव्हरमध्ये. रनआउटची संधी जर निर्माण झाली तदनंतर स्वतःला बॅक केलं. खूप चांगलं षटक हाताळलंय परेशने. मोहन कोळी ऑन स्ट्राईकवर आलाय. पहिला बॉल फेस करण्यासाठी या इनिंगचा चांगला बॉल वेगवान होता. तेच तर बॉल रिलीज झाल्यानंतर कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं मोहन कोळीकडे. खूप चांगला बॉल डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल 19 बॉलमध्ये 35 धावा अजून देखील इथून करायच्या आहेत. यावेळचा बॉल देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु अंपायर्स कॉल आमच्यापर्यंत येईल व्हाईट बॉल. शरीरापासून दूर हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न परेश कोळीच्या दरम्यान. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक मोहन कोळीच्या बॅटमधनं हा बॉल चाललाय DPL चौकार. डीजे रोशन. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटच्या बॉलवर खूप चांगला स्ट्रोक मोहन कोळीच्या बॅटमधनं आला. 18 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत म्हणजे प्रति ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील तुम्हाला 10. 18 बॉलमध्ये 30 धावा इथून करायच्या आहेत. प्रति ओव्हरमध्ये 10 धावसंख्येची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली नाकवा फायटर्स या टीमच्या दरम्यान. गोलंदाजी खूप चांगली केली नाकवा फायटर्स या टीमने. बॅटिंगची सुरुवात देखील तितक्या चांगल्या रीतीने केली जाते. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज यश गजने. रिव्हर्स अटॅम्प्ट खूप चांगला स्ट्रोक माइंड ब्लोईंग अफलातून फटका. हा बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंटला. स्टेअर केलाय क्रॅकिंग चौकार विजेंद्र कोळीच्या बॅटमधनं. डीजे थँक्यू.
यावेळचा बॉल संधी निर्माण जरूर झाली, परंतु या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. नाकवा फायटर्स या टीम समोर तुम्हाला जिंकायचं असेल तर फिल्डिंग एफर्ट तुमचं 100% तुम्हाला द्यावं लागेल. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक सिंगल आले. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत 17 धावा 16 बॉलमध्ये करायचे आहेत. 16 चेंडू आणि 25 धावा. यस गजने गोलंदाजी ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. चांगला टप्पा पकडावा लागेल. यश गजनेला जर कमबॅक करायचे असेल या ओव्हरमध्ये. एक विकेट काढावी लागेल. इथून पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल या मॅचमध्ये जर वापसी करायची आहे संस्कार सनरायझर्स या टीमला. यशचा हा बॉल खूप चांगला रिलीज झाला. ऑन साईडला मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं यश गजनेने या बॉलवर. 15 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. यावेळचा बॉल उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज. यश बॉल खाली पोहोचेल. कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. 18 धावा धावफलकावर लागल्या. 14 बॉलमध्ये करायच्यात 24. 14 चेंडू आणि 24 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल देव चॅलेंजर्स आणि हृदय गॅलेक्सी या दोन्ही टीमच्या दरम्यान. आणि टॉस जिंकला देव चॅलेंजर्स टीमने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. विजेंद्र कोळी ऑन अ स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट त्याने केला. वैयक्तिक 12 धावसंख्येवर तो खेळतोय. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. इक्वेशन 13 बॉलमध्ये करायचे 23. 13 बॉलमध्ये 23 धावा कराव्या लागतील. यावेळचा बॉल स्वीट साऊंड ऑन साइडला क्रॅकिंग चौकार मोहन कोळीच्या बॅटमधनं हा येतोय. DPL चौकार. डीजे तर 12 बॉल आणि 19 धावा. 12 चेंडू आणि 19 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. नाकॉ फायटर्स या टीमला जिंकण्यासाठी 42 धाब्यांचं लक्ष सेट झाल्यानंतर खूप चांगली बॅटिंग विजेंद्र कोळी आणि मोहन कोळी याने केली. सलामीचे बॅटर जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग करतात सराच्या कडीला मैदानावर. ज्या पार्टनरशिपची गरज होती नाकॉ फायटर्स या टीमला ती पार्टनरशिप बिल्ड झाली. खूप चांगले स्ट्रोक विजेंद्र कोळी आणि मोहन कोळीच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज कंकेश कोळी उर्फ बाला आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे संस्कार सनरायझर्स टीमसाठी. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पीस झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढते. कंकेश कोळीला या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे, परंतु खूप चांगली फिल्डिंग झाली फिल्डर नेहाल गरजच्या दरम्यान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं नेहाल गरजने. आपल्या टीमसाठी 2 धावा जरूर वाचवल्या. 11 बॉलमध्ये 16 धावा इथून कराव्या लागतील. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल जर पाहिला तर व्हाईट यॉर्कर रिलीज झाला. तदनंतर खूप चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला विजेंद्र कोहलीने. यावेळचा बॉल धीम्या गतीने रिलीज झाल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला टो लावले.
डीपी किस्सा कव्हरमध्ये फिल्डर आहे निहाल घरात बॉलपर्यंत पोहोचते. आणखीन एक सिंगल टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला दफल कव्हर आतापर्यंत 27 धाबा. 27 रन्स या ओव्हरमध्ये चांगला टप्पा पकडलाय कंकेश कोहलीने. 10 बॉलमध्ये धाबा करायचे 15. 10 चेंडू आणि 15 धाबा. लेफ्ट हँड आणि राईट हँड एक कॉम्बिनेशन आहे नाकवा फायटर्स या टीमकडे. हे बेनिफिट ठरलं या टीमला. यावेळेचा बॉल स्लोवर वन होता. फिंगर रोल केले बॉलवर पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर धीम्या गतीने बॉल रिलीज झाला. फिंगर रोल झाल्यानंतर परेश कोहलीच्या हातामध्ये हा बॉल सरळ चाललाय. डॉट बॉल येतोय. अशा गोलंदाजीची गरज आहे संस्कार सनरायझर्स या टीमला. आणखीन एक चांगला बॉल. कौतुक करावं लागेल कंकेश कोहलीचं. अडचणीत होता संघ संस्कार सनरायझर्स आणि स्वतःवर जबाबदारी घेतली या ओव्हरची. ही ओव्हर खूप महत्त्वपूर्ण असते. तिसरं षटक जेव्हा तुम्ही हाताळता त्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा येणं इम्पॉर्टंट असतं आणि ते चित्र सध्याच्या घडीला मैदानावर आपल्याला पाहायला मिळते कंकेश कोहलीच्या दरम्यान. यावेळी देखील धीम्या गतीने हा बॉल रिलीज झाला. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय संस्कार सनरायझर्सने या मॅचमध्ये. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि धावा करायच्यात 15. म्हणजे लगातारचे 4 बॉल हे डॉट बॉल आलेत. खूप चांगली गोलंदाजी. 3 बॉल लगातारचे डॉट बॉल आलेत. खूप चांगली गोलंदाजी कंकेश कोहली आपल्या टीमसाठी करतोय. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॉल खाली येईल. कॅच होईल आणि कॅच झाले. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. पहिला फलंदाज बॅक टू डगआउट. मोहन कोहलीला इथून मात्र परतावं लागेल. आणि येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि धावा करायचे 15. डीजे थँक्यू. सन्माननीय अतिथी नीरवजी राव आणि त्याचबरोबर हितेश पाटील या मान्यवरांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आणि अनुजजी पाटील आपण देखील यायचे. तुमचं देखील सरच स्वागत आहे DPL प्रीमियर लीगमध्ये. दिवाळी प्रीमियर लीग वेलकम. यावेळचा बॉल काय घडलंय. एस्टनच्या मागे परेश कोहलीने चूक केली. तदनंतर थर्ड मॅन रिझनमध्ये हा बॉल डीपमध्ये सरळ ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार आणि नो बॉल +4 म्हणजे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. कंकेश कोहलीने या मॅचमध्ये वापसी करून दिली होती संस्कार सनरायझर्स या टीमला. परंतु या ओव्हरची सुरुवात खूप खराब राहिली आहे. नो बॉल आणि +4 धावा. तर पहिला बॉल डॉट बॉल आल्यानंतर या बॉलवर नो +4 म्हणजे 5 धावा धावफलकावर ॲड झाल्यात. टीमची धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर 32 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आणि करायच्या 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज आपण पाहतोय साहिल कोहली. यावेळचा बॉल पुल केलाय ऑन साइडला. भिरकावलाय षटकार. डीजे थँक्यू. एक्सपिरियन्स काय असतं ते मैदानावर विजेंद्र कोहलीने दाखवलंय. जयेश कॅप्टन
ने कशी पारी साकारावी हे आपल्याला पाहायला मिळते. स्वतःवर जबाबदारी घेतली आणि शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर अजून देखील तक्त देऊन उभा आहे विजेंद्र कोहली. यावेळी चांगला बॉल कमबॅक केलं. इथून मात्र साहिल कोहलीने षटकार आल्यानंतर डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली 38 धावा. 3 बॉलमध्ये करायच्या 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली पोहोचतोय आणि कोणती चुकी होणार नाहीये. फिल्डर कंकेश कोहलीकडनं आणि बॅट्समन झाल्या बाद विजेंद्र कोहलीला इथून मात्र परतावं लागेल आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे. थँक्यू. वेलकम राहुल शिरसाट. दोन बॉलमध्ये करायच्या 10-4. नवीन बॅट्समन हर्षल कोहली मैदानावर दाखल झालाय. या मॅचमध्ये कमबॅक केले साहिल कोहलीने. षटकार आल्यानंतर 2 चेंडू आणि 4 धावा करायच्या आहेत नागवा फायटर्स या टीमला. कंकेश कोहलीचे रे षटक खूप चांगलं राहिलं. त्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा खर्च झाले आणि खूप चांगलं कमबॅक करून दिलं कंकेश कोहलीने. यावेळचा बॉल स्लॉटमध्ये होता. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. हा येतोय विनिंग षटकार बॅट्समन हर्षल कोहलीच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच हृदय गॅलेक्सी आणि देव चॅलेंजर्स. टॉस जिंकलाय देव चॅलेंजर्स या टीमने. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर विजेंद्र कोहली ठरला या मॅचचा हिरो. तर चला आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी स्वतः टीमचा कॅप्टन. खूप चांगली बॅटिंग केली विजेंद्र कोहलीने. सेकंड इनिंगमध्ये 42 धाब्यांचं लक्ष्य होतं आणि या 42